मी उज्ज्वला शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला कोबीच्या कुरकुरीत अशा वड्या दाखवणार आहे। हे बघा, इथं मी अर्धा किलो कोबी किसून 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून पिळून घेतलेला आहे। मी त्यात घालण्यासाठी हे बघा 2 चमचे सफेद तीळ आहे, 1 चमचा मीठ आहे, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आहे। हे आता ह्याच्यात घालूया। हे आहे अर्धी वाटी ओलं खोबरं, हे आहे हिरवी मिरची, लसूण, आलं याची भरड केलेली आहे मिक्सरला, ती घातली आहे। हे आहे तांदळाचं पीठ 2 मोठे चमचे आणि ही आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली। तर मी मोठी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। मावेल तेवढं बेसन घालून मऊ असं पीठ मळायचं आहे। बघा, असं मऊ पीठ मळायचं आहे। याच्यातलं अर्ध पीठ राहिलेलं आहे, म्हणजे अर्धीच वाटी लागलेला आहे। ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे। तर ह्याच्यातला बघा अर्धा गोळा घेतलेला आहे। हा पातळ असा ह्याच्यावर थापून घ्यायचा आहे, एकदम पातळ असं थापून घ्यायचं आहे। पातळ थापल्या की छान अशा कुरकुरी तळल्या जातात या कोबीच्या वड्या। हे बघा, मी आधीच पाणी उकळायला ठेवलेलं। आता ह्याच्यात प्लेट घालूया आणि 15 मिनिटं वाफवून घेऊया। वड्या तळायला घेऊया। हे बघा, अशा पातळ पातळ अशा मी कट करून घेतलेल्या आहेत। त्या आता हळूहळू एक एक ह्याच्यात सोडून खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, खरपूस अशा तळून झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून ठेवूया। हे बघा, अशा खरपूस अशा तळल्या आहेत। तर हे बघा किती छान असं क्रंची झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शौर्यस क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। कोबीच्या वड्यांचा शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।